सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेच्या 12 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जयदीप आणि शेखर हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ऑफिसर त्यांना विचारतात की काय हेल्प हवी आहे तुम्हाला? तेव्हा जयदीप सांगतो, मला गीताला भेटायचं आहे. पोलीस ऑफिसर जयदीपला सांगतात, तुम्हाला गीताला भेटता येणार नाही. कारण कोर्टाच्या परमिशननुसार फक्त वकिलालाच गीताला भेटता येईल. शेखर पण त्यांना समजावू लागतो, पण त्या मॅडम ऐकतच नाहीत. तेव्हा त्या मॅडम त्या जयदीपला सांगतात की तुम्ही कोर्टाची परमिशन घेऊन या, मग मी तुम्हाला गीताला भेटू देते. जयदीप सांगतो की या सर्व प्रोसेसला खूप वेळ लागेल. तेवढा वेळ माझ्याकडे नाही. म्हणजे काय, ते पोलीस ऑफिसर त्याला विचारतात. तेव्हा जयदीपला खूपच राग येतो आणि तो ऑफिसरला म्हणतो की तुम्ही माझं समजून घेऊ शकत नाही की मला गीताला भेटणे खूप महत्त्वाचे आहे. पोलीस ऑफिसर जयदीपला म्हणतात, तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला सांगा, मी तिला जाऊन सांगते. पण जयदीप काहीच ऐकत नाही आणि सारखा तो हट्ट करत राहतो की मलाच भेटायचं आहे. तेवढ्यातच कॉन्स्टेबल तिथे येतात आणि एका फाईलवर मॅडमची सही मागतात. तेव्हा जयदीप त्या कॉन्स्टेबलच्या हातून फाईल घेतो आणि फेकून देतो. जयदीप हा ऑफिसरला विचारतो की माझ्या जागी जर एखादा पॉलिटिशियन असता तर लगेच तुम्ही खाली मान घालून त्याला भेटायला दिलं असतं. परंतु मला एकदाच त्या गीताला भेटायचं आहे, असं जयदीप म्हणतो. आणि ते पण तुम्ही मला तिच्या भेटू देत नाही. हा खूपच जोरजोरात आवाज करतो आणि कॉन्स्टेबलची कॉलर पकडतो. ऑफिसर हे भोसलेला आवाज देतात आणि जयदीपला लॉकअपमध्ये टाकतात. जयदीपही मागे हटत नाही आणि जयदीपसुद्धा लॉकअपमध्ये जातो. त्याच वेळी गौरी त्याला लॉकअपमध्ये पाहते. तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा जयदीपला गौरी विचारते की तू इथे कसा? तेव्हा जयदीप हा गौरीकडे रागाने पाहतो आणि दुसरीकडे देवकी आणि सुगंधी हे गाणे म्हणत बसलेले असते. मल्हार आणि उदय हे दोघेही तिथेच उभे असतात. शालिनी तिथे येते आणि मल्हारला विचारते की शेखर भाऊजींनी तुम्हाला फोन कशाला केला होता? मल्हार शालिनीला म्हणतो, मला माहिती नाही. आणि तेवढ्यात शेखर तिथं येतो आणि सर्वजण शेखरला विचारू लागतात की नक्की काय झाले आहे. शेखर सांगतो, जयदीपला अटक झाली आहे. हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो. देवकी आणि सुगंधी दोघीही जोरजोरात ओरडू लागतात. त्यावर ती म्हणते की जयदीप आणि नंदिनीचा काही प्लॅन असेल, कारण त्यांना माझ्या मुलीशी लग्न करायचं नाही. आणि तेव्हा शालिनी त्यांना कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली असं विचारते. तेव्हा शेखर म्हणतो की तुम्ही असे काय बोलता, मला बिलकुल समजतच नाही. आता त्यांचे एवढे मोठे प्रकरण आहे ना, त्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी जावेच लागते. आणि पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही म्हणून जयदीप लॉकअपमध्ये टाकलं. मल्हारला खूपच टेन्शन येतं, तर शालिनी ही सुगंधीला घेऊन दुसरीकडे निघून जाते. आणि शेखर मात्र या सर्वांवर खूप हसतो. आणि दुसरीकडे सर्वजण जेलमध्ये झोपलेले असतात. आणि जयदीप हा जागा असतो आणि गौरीकडे जातो. गौरी ही दुसऱ्या लॉकअपमध्ये असते. तेव्हा जयदीप तिला उठवतो. त्यावर गौरी म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही. दिवसभर डुकून सुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही, अशी गौरी जयदीपला म्हणते. तू कुठे माझ्याकडे पाहत होती, असा जयदीप गौरीला म्हणतो. तेव्हा गौरी जयदीपला विचारते की तू इथे आलासच का? जयदीप म्हणतो की लोक गुन्हा करून लॉकअपमध्ये येतात आणि मला लॉकअपमध्ये यायसाठी मी गुन्हा केला आहे. गौरी जयदीपला म्हणते की जेव्हा आपण घरी होतो तेव्हा तूने कधी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यावर जयदीप म्हणतो, तू कुठं माझ्यासोबत बोलत होती? तू नेहमी मला चिकन्या चिकन्या म्हणायची आणि रूम बाहेर पडायची. आणि गौरी म्हणते, त्या दिवशी तू माझ्याकडे का असा पाहत होता, मला काही समजले नाही. मी खूप घाबरले होते, ज्या दिवशी तू मला दरीत लोटले होते ना. त्यावर जयदीप म्हणतो की मी तो नव्हतोच. आणि त्यावर तो विषय टाळतो आणि गौरीला म्हणतो, मी फक्त तुझ्यासोबत बोलायला आलो आहे. गौरी म्हणते, तुला आता काय माझ्यासोबत बोलायचं आहे, अशी जयदीपला विचारते. त्यावर जयदीप म्हणतो की आता मला खात्री पटली आहे की तूच माझी गौरी आहेस. तिने साक्ष फिरून मला वाचवलं, ती माझी गौरीच असू शकते. तर कोणीही दीप हा गौरीचं कौतुक करतो. आणि गौरी खूप भावूक होते आणि म्हणते, त्या दिवशी तू मध्ये का नाही बोललास? दीप सांगतो की त्यासाठी मला पुराव्याची गरज होती. गौरी म्हणते, मला त्या दिवशीच थोडा धीर आला असता. आणि जयदीप म्हणतो की मला हे सर्वांसमोर कबूल करायचं नव्हतं, कारण आपले विरोधक हे लगेच सावध झाले असते. कारण आता जो खेळ ते आपल्यासोबत खेळत आहेत, तोच खेळ आपण त्यांच्यासोबत खेळूया. त्यांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर गौरी खूपच खुश होते आणि बस जयदीप असे म्हणते. त्यावर गौरी म्हणते, आता आयुष्यभर मला जेलमध्ये राहायला लागलं तरी चालेल, कारण तू माझ्या बाजूनी आहेस ना. त्यावर जयदीप सांगतो की मी तुला बाहेर काढायला इथे आलो आहे.
दुसरीकडे दादा हे शेखरला आणि माईला सांगत असतात की आपल्याला जयदीपला बाहेर काढायला काहीतरी करावेच लागेल. आणि त्यावर शेखर म्हणतो की उद्या ते लॉकअपच्या बाहेरच येणार आहेत असं सांगतो. त्यावर दादा म्हणतात माझ्या समाजाशी चांगले संबंध आहेत, त्याचा उपयोग आता आपण होईल. आणि माई ह्या खूपच ओरडू लागतात. म्हणतात जयदीपला हे करायची काय गरज होती? पोलिसांच्या अंगावर हात उचलण्याची त्याला काय गरज पडली होती? आणि आता स्वतःच अडकून बसला आहे. त्यावर शेखर सांगतो की हे जयदीपने मुद्दामून केलेलं आहे. कारण त्याला खात्री पटली आहे की तीच आपली गौरी आहे. ते ऐकून माई म्हणतात की ती गौरी आपली असूच शकत नाही. त्यावर शेखर हे खात्री पटवून देतो आणि कोर्टामध्ये साक्ष कोण फिरवू शकतो असा म्हणतो. तर गौरीच फिरवू शकते अशी माई सांगते. काम गौरीने केले आहे. साक्ष फिरवली आणि जयदीपला वाचवले आहे. म्हणूनच आज जयदीप आणि गौरी एकमेकांना भेटले. तर शेखर सांगतो की जयदीपने हे मुद्दामून केले आहे. माई आणि दादा खूपच खुश होतात आणि माई लगेच अंबाबाईला साकडं घालते. माझी गौरी आणि जयदीप दोघेही एकत्र येऊ देत. हे दोघं एकत्र आले तर कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतात. आणि दुसरीकडे गौरी ही जयदीपला विचारते आता तरी तुला खात्री पटली ना की मीच तुझी गौरी आहे? त्यावर जयदीप म्हणतो तू फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, जे मला खात्री पटेल. त्यावर गौरी म्हणते विचारा की मास्तर, असं गौरी जयदीपला म्हणते. त्यावर जयदीप हा गौरीकडे पाहतच म्हणतो जेव्हा आपण हनीमूनला अलिबागला गेलो होतो तेव्हा तू रात्रीची माझ्या मिठीमध्ये होतीस. मी तुला बोललो होतो की तो चंद्र किती छान दिसतो आहे बघ. त्यावर तू काय उत्तर दिले होतेस? तेव्हा गौरी त्या स्वप्नांमध्ये रंगून जाते. आणि तेव्हा गौरी म्हणते की हे बघ चंद्रा, तुझ्या चंद्रापेक्षा माझ्या मिठीतला चंद्र हा खूप सुंदर आहे. त्यावर तरी काळे डाग आहेत पण माझ्या मिठीत असलेल्या चंद्राला एकही डाग नाही. तेव्हा जयदीपला गौरीचं उत्तर बरोबर वाटतं. आणि त्याला खात्री पटते की हीच माझी गौरी आहे. आणि त्याला खूप भरून येतं आणि तिच्याकडे पाहतच राहतो. आणि दुसरीकडे शालिनी ही देवकीला म्हणते जयदीपचं असं लॉकअपमध्ये जाणं मला अजिबात आवडलेलं नाही. आपल्या प्लॅनच्या बाहेर जाऊन त्यांचे तिकडे काहीतरी कारस्थान चालू आहे. तर आपल्याला हालचाल ही करावीच लागेल. आणि दुसरीकडे जयदीप गौरीला म्हणतं उगाच तू मेमरी लॉस होण्याचं नाटक करत होतीस ना? किती दिवस आपण एकाच रूममध्ये राहत होतो. आणि गौरी त्यावर सांगते माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि जयदीप गौरीला विचारतो जेव्हा जेव्हा तू घराच्या बाहेर पडली तेव्हा तेव्हा काय झाले? आणि गौरी ही सर्व भूतकाळ सांगू लागते. मी घराबाहेर पडले, मला अचानक चक्कर आली. डॉक्टरांकडे गेली तेव्हा मला प्रेग्नेंट असल्याचं समजलं. मी हे गुड न्यूज मानसीला सांगितली. परंतु तुझ्यासारखा दिसणारा एक माणूस तिथे होता. त्यांनी मला दरीतून खाली ढकललं. तेव्हा मी दरीत पडले तेव्हाच आपलं बाळ मिसकॅरेज झालं. ते ऐकून जयदीपला खूपच रडू येतं. तर जयदीप म्हणतो की तू गौरी आहेस हे सिद्ध करावे लागेल आणि तुला गौरी सिद्ध करण्यासाठी पुरावे जमा करावे लागतील. आणि गौरी जयदीपला म्हणते की तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही. आणि जयदीप गौरीला बोलतो आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. गौरी ठीक आहे म्हणते आणि जयदीप हा तिला पुढचा प्लॅन सांगतो. दुसरीकडे माई ह्या बसलेल्या असतात आणि गाणं गुणगुणत असतात. हे पाहून शालिनी आणि देवकी माईकडे येतात आणि माईंना विचारतात आज तुम्ही खूप खुश आहात? तर माई म्हणतात की मी आज शांतपणे अंबाबाईची पूजा करणार आहे. माझ्या मनात जो गोंधळ निर्माण झाला होता तो पूर्ण क्लिअर झाला आहे आणि त्यामुळे मी अंबाबाईची शांततेने पूजा करणार आहे अशी माई शालिनी आणि देवकीला म्हणते. शालिनी आणि देवकीला माई नक्की कशाबद्दल बोलत आहे हे समजतच नाही. त्यावर माई म्हणतात की ती मुलगी गीता आपली गौरी नाही हे जवळजवळ सिद्धच झाले आहे. त्यावर म्हणतात की खऱ्या गौरीला शोधायचं आणि तिला मानाने आपल्या घरी घेऊन यायचं अशी माई शालिनी आणि देवकीला म्हणते. देवकी ही दबक्या आवाजातच माईंना म्हणते की जयदीप भाऊजी आणि मानसीच्या लग्नाचं काय करायचं? त्यावर माई म्हणतात ते अंबाबाईच्या इच्छेनुसार जे होईल ते बघूया. माई म्हणतात शालिनीला का गं शालिनी बरोबर आहे ना? तेव्हा शालिनी हो म्हणते आणि माई तिथून जगदंब जगदंब करत निघून जातात. त्यानंतर शालिनी ही देवकीला म्हणते की काहीतरी घडले आहे ते आपल्याला माहिती नाही. आपल्यावर येणाऱ्या संकटाची मला चाहूल लागली आहे अशी शालिनी देवकीला म्हणते. त्यावर देवकी म्हणते की तुम्ही निगेटिव्ह बोलू नका. आपण त्या गौरीला जेलमध्ये बंद केलेलं आहे. अजून 10 वर्ष तरी ती बाहेर यायची नाही अशी देवकी शालिनीला म्हणते. आणि दुसरीकडे एक हवालदार येऊन जेलचा दरवाजा उघडतो आणि जयदीपला म्हणतो की तुम्हाला सोडतो आहे. जयदीप बाहेर येतो आणि त्या हवालदाराला म्हणतो की मला मॅडमशी बोलायचं आहे. तेव्हा हवालदार पुढं जातो आणि जयदीप हा गौरीकडे पाहतो आणि थम्सअप करत तो निघून जातो. नंतर जयदीप हा इन्स्पेक्टर मॅडमच्या कॅबिनमध्ये येतो
काल रात्री माझी खूप मोठी चूक झाली, त्याबद्दल मी सॉरी म्हणतो, असं त्या मॅडमला म्हणतो. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की सॉरी मला नाही, या कॉन्स्टेबलला म्हणा. मी तुमच्याविरुद्ध केस करणार होते, पण तुम्ही रिक्वेस्ट केली म्हणून मी काही केले नाही. हे ऐकून जयदीप धक्क्यानेच त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्या शर्टवरची नावाची प्लेट ठीक करतो. म्हणतो, जयरामजी मला माफ करा, मी काल खूप ओव्हर रिॲक्ट झालो होतो. मी त्याच्या हातापाय. जयराम म्हणतो, मला बी कळत नाही की तुमच्यासारखी शिकलेली सवरलेली माणसे असे करायला लागले तर आम्ही काय करावं. जयदीप हा पुन्हा जयरामला सॉरी म्हणतो आणि बाहेर पडतो. त्यानंतर 2 लेडीज कॉन्स्टेबल जेवणाचे ताटं घेऊन येतात आणि म्हणतात, हे खाऊन घ्या. आणि गौरी कुणाचं लक्ष तर नाही असं बघते आणि पाणी पिण्यासाठी उठते. गौरी ही ती गोळी घेते आणि ते रॅपर फेकून देते आणि त्यानंतर गौरी जेवण करू लागते. त्यानंतर गौरीला खूप जोराचा ठसका लागतो. तिथे असलेली एक बाई तिला विचारते, काय झालं आहे तुला. गौरीला मात्र खूप त्रास होत असतो. ते पाहून ती बाई आरडाओरडा करायला सुरुवात करते. ती बाई म्हणते, कोणी आहे का इथं, या पोरीच्या तोंडाला फेस आला आहे. मॅडम आणि लेडीज कॉन्स्टेबल तिथे जातात आणि गौरीला हलवू लागतात आणि गौरी ही बेशुद्ध झालेली असते. आणि जयराम हा ॲम्ब्युलन्सला फोन लावतो आणि गौरीला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन जातात. हे जयदीप आणि शेखर दोघेही गाडीतच असतात. गौरीला बाहेर घेऊन येताना पाहून जयदीप म्हणतो की शाब्बास, आपले काम झाले आहे. जयदीप हा शेखरला म्हणतो की आपल्याला गौरीला सोडवायचं आहे आणि ते त्या ॲम्ब्युलन्स पाठोपाठ निघतात. आणि दुसरीकडे देवकी ही किचनमध्ये काम करत असते. अम्मा धाकल्या मालकीनबाई मी करते अशी म्हणते. देवकी ही अम्मावर चाकू उजारते. काय सोडा, मी आता तुला हे जग सोडायला लावेन अशी कल्ला करते. अम्मा ह्या बाजूला उभ्या राहतात. तेव्हा देवकी स्वतःशीच बोलते की आपल्याला ह्या कामाची सवय लावायला हवी, कारण आता गौरी परत येणार आहे आणि जाऊबाई पण काही करत नाहीत आणि मानसीचं जयदीपचं लग्न होईपर्यंत मलाच पाहावे लागणार, अशी ती मनाशी बोलते. अम्मांना सांगते की मी करते आणि तेवढ्यात फोनची रिंग वाजते. अम्मा ह्या तुमचा फोन वाजतोय असं सांगतात, परंतु तो फोन अम्माचाच असतो हे लक्षातच येत नाही. अम्मा ह्या जोराने हसतात आणि म्हणतात, माझाच आहे की. देवकी ही अम्मांना म्हणते, काय गं तुला कुणाचे फोन येतात. हे रंगनाथने फोन केलेला असतो पैशांसाठी. म्हणतात की मी एवढे पैसे कुठून आणि कसे आणूया. रंगनाथ म्हणतो की चोरी कर किंवा दरोडा टाक. तू जर पैसे दिले नाहीस तर मी तिकडे येऊन सर्वांना खरं सांगेल, असं रंगनाथ अम्मांना म्हणतो. अम्मा म्हणतात, तू इकडे यायचं नाही, ठेव फोन, असं म्हणतात. तर मागून येऊन देवकी ऐकते. देवकी पुन्हा किचनकडे जाते. अम्मा ह्या देवकीकडे येतात. तेव्हा देवकी म्हणते, कुणाचा फोन होता तुम्हाला. त्यावर अम्मा म्हणतात की रॉंग नंबर आहे तो. त्यानंतर देवकी ही वैतागत तिथून निघून जाते. आणि दुसरीकडे ॲम्ब्युलन्स ही गौरीला घेऊन हॉस्पिटलला पोचते. त्याच्या मागोमाग शेखर आणि जयदीपसुद्धा असतात. त्यावर शेखर जयदीपला म्हणतो, तुम्ही पोलीस स्टेशनमधून गौरीला तर बाहेर काढलं, पण आता इथून हॉस्पिटलमधून कसं बाहेर काढायचं. त्यावर जयदीप म्हणतो की गौरीला आजच बाहेर काढावे लागेल असा म्हणतो. गौरीला स्पेशल रूममध्येच ठेवतील असा म्हणतो. गौरी कोणत्या रूममध्ये आहे, तिथे पहारा देणारे कोण आहेत, याची सर्वांची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यावर शेखर हो म्हणतो. जयदीप म्हणतो की या सर्वांची माहिती तुम्ही शोधणार आहात. तेव्हा शेखर म्हणतो, हे सर्व ऐकूनच माझ्या छातीमध्ये धडधड होते आणि यामध्ये मला अटॅक यायचा आता टेन्शनमध्ये शेखर जयदीपला म्हणतो. तेव्हा जयदीप म्हणतो की दाजी, तिथला अटॅक विसरा, आपल्याला हॉस्पिटलवर अटॅक करायचा आहे. त्यावर शेखर म्हणतो की आपल्याला ना तर मला एकट्यालाच का आत पाठवत आहात. त्यावर जयदीप म्हणतो, तुम्ही कोण आहात, तुम्हाला माहिती नाही का. त्यावर शेखर म्हणतो की मी शेखर पवार आहे, माझं फिक्स आहे, असं जयदीपला म्हणतो. त्यावर जयदीप म्हणतो, पवार म्हणजे पावर, तुमची पावर जागृत करा, असं जयदीप शेखरला म्हणतो. तो म्हणतो की रेणुकाताई तुम्हाला जेम्स बॉन्ड म्हणते, तर मग तसे काम करा. त्यावर म्हणतो की तुम्ही काहीही करू शकता, यू आर माय हिरो, असा जयदीप शेखरला म्हणतो. आणि शेखर हात जोडत म्हणतो की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आणि आतमध्ये जायला निघतो. ती पेशंटचं नाव काय सांगाल असं विचारतो. त्यावर शेखर म्हणतो, मला हिरो म्हणालात ना, मग विश्वास ठेवा, मी आलोच, असं म्हणून तो निघून जातो. शेखर हा नारळ पाणी घेऊन हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतो आणि चेअरवर बसतो. शेजारीच एक मुलगा टेन्शनमध्ये बसलेला असतो. शेखर त्या मुलाला विचारतो की काय झाले आहे. तर तो सांगतो की मी माझ्या आईला घेऊन आलो आहे. आईचं नाव विचारतो. तेव्हा तो म्हणतो की सविता गंगावणे, ची 65वी क्रॉस झाली असं तो सांगतो. तर म्हणतो की वय खूप धोक्याचं असतं आणि स्वतःच नारळ पाणी पितो. त्यावर तो मुलगा विचारतो, मी स्वतःच का नारळ पाणी प्यायले. तो म्हणतो, पेशंटला द्यायचं ना. आणि शेखर म्हणतो की मी आधी चेक करून बघितलं गोड आहे की नाही आहे. तिथून पळ काढतो.
देवकी ही खूप खुश होत मोठ्या जाऊबाई असे म्हणते. शालिनीकडे येते आणि तिला म्हणते की एक खबर आहे. आणि शालिनी विचारते की जयदीपची खबर लागली आहे का? त्यावर देवकी म्हणते, नाही हो, आम्हाला एक फोन आला होता. त्यावर शालिनी म्हणते की ही का खबर आहे का? तर देवकी म्हणते की खबर पुढं आहे. मग ही फोनवर बोलत होती की एवढे पैसे नाहीत माझ्याकडे आणि इकडे फिरकू सुद्धा नकोस अशी अम्मा त्या माणसाला म्हणत होते. आणि फोनवर कोण होते हे मला नक्की काही कळले नाही. त्यावर शालिनी विचार करत म्हणते, तिचा भाऊ तो रंगनाथ तर नसेल ना? आणि देवकी ही खुश होत म्हणते की हो असेल ना. त्यावर शालिनी म्हणते की या म्हशीचं गोडबंगल काय आहे हे माहितीच नाही. तो रंगनाथ पैसे मागतो आणि ही देतच राहते. त्यावर देवकी म्हणते की अम्माची. त्यावर शालिनी म्हणते की आपल्याला काय घेणं देणं, आपल्या ताटामध्ये काय वाढून ठेवले आहे ते बघूया. आणि देवकी म्हणते की कांदा पोहे वाढले आहेत आणि मला खूप भूक लागली असे म्हणत देवकी बाहेर पडते. आणि शालिनी ही मनात विचार करते की विचार करू करू माझी भूक पडाली आणि या अम्माचं काय चालू आहे. आणि दुसरीकडे शेखरला एका रूम बाहेर हवालदार बसलेला मिळतो. शेखर त्या रूममध्ये एंट्री घेऊ लागतो तेव्हा तो हवालदार त्याला आवाज देतो. आणि शेखर म्हणतो, इथे आमचं पेशंट आहे, काल मी इथे डबा घेऊन आलो होतो, आज नारळ पाणी आणले आहे असे शेखर त्या हवालदाराला सांगू लागतो. त्यावर हवालदार विचारतो की कोणतं पेशंट आहे. तेव्हा शेखर म्हणतो की सविता गंगावणे. सांगू लागतो तो माझ्या मामाच्या मुलाच्या नातवाची आई आहे आणि तो म्हणतो त्यांचे गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे. तर हवालदार म्हणतो या नावाचे इथे कोणीच नाही असं सांगतो. त्यावर शेखर विचारतो की मग इथे कोण आहे. तर हवालदार म्हणतो इथे आमचा एक कैदी आहे. आणि शेखर म्हणतो असं कसं, मला इथे खात्री करू द्या. आणि शेखर हा दरवाजा उघडतो आणि मावशी म्हणून आवाज देतो आणि समोर गौरीला पाहून खूप खुश होतो. आणि गौरी ही होशमध्ये आलेली असते. आणि हवालदार विचारतो ही तुमची मावशी आहे का? शेखरला विचारतो. तर शेखर म्हणतो की तुम्ही हे नारळ पाणी घ्या, खूप गरम झाले आहा आणि थंड व्हा म्हणत तो नारळ त्या हवालदाराकडे देतो आणि तिथून बाहेर पडतो. हवालदार हा खूप खुश होतं आणि पाहतो ते नारळ रिकामं असतं. हवालदार म्हणतो की गंडवलं वाटतं आणि तसा बाहेर पडतो. ते पाहून गौरी खूप हसते. येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जयदीप आणि शेखर हे डॉक्टरचे वेश घेऊन गौरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.